नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. राहुरी विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना कार्यकर्त्यांची भावनिक हाक. दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी प्राजक्तदादा तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर राहुरी नगर पाथर्डी येथील हजारो निष्ठावंत कार्यकर्ते एकत्रित येऊन, दादा आपण उमेदवारी अर्ज भरावा, आम्ही कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून आपला विजय खेचून आणू, आपण सर्वसामान्य जनतेचे नेते आहात, आपण कुठल्याही जातीपातीचे राजकारण न करता आतापर्यंत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचे काम केले आहे. निवडणूक आपण जर लढणार नसेल तर तालुक्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या पिढीचे भविष्य अंधमय होईल. आम्हाला कोणीही आमंत्रण न देता आम्ही हजारो कार्यकर्ते इथे एकत्रित आलो आहोत, तरी आपण खचून न जाता उमेदवारी अर्ज भरावा अशी भावनिक हाक कार्यकर्ते करत आहेत. या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून दादांनी उमेदवारी अर्ज भरावा अशी विनंती केली. कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. 2 मिनिट आपल्याला ठीक आहे, मला माहिती. मी हे बघा, जरा या गोष्टींचा खूप सारासार विचार करावा लागतो. तुमच्या भावना मी निश्चितपणे समजून घेतलेल्या आहेत. मला थोडासा रात्रीतून विचार करायचा वेळ द्या. ऐका जरा, ऐका. ऐका 2 मिनिटं ऐका. अरे माझं ऐकून घ्या, ऐकून घ्या. अरे ऐकून घ्या. मला अर्ज का भरायचा आहे तर मला माहिती आहे की 2 गोष्टी जर नाही भरायचं त्याला कारण मी तुम्हाला सांगितली. भरायचा तर विशेषतः या मतदारसंघातली जी काही परिस्थिती आली, सामान्य जनतेवर देखील आली असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील मोठा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, यामुळं अर्ज भरायचा विषय आहे, ते मी समजू शकतो. भरणार आहे मला थोडं अर्ज भरायचा कशा करता. या तालुक्याचे जे काय प्रश्न मी तुम्हाला सांगितले, हे प्रश्न प्रलंबित आहेत. याच्याकरता जी काय आणि तुमची सर्वांची होणारी जी काय सत्ताधाऱ्यांकडून तुमच्या सर्वांची काय हेळसांड होत असेल, काय त्रास होत असेल, या गोष्टी करता लढण्याकरता आपल्याला अर्ज भरायचा आहे. नाही भरण्याची कारणं देखील तुम्हाला सांगितली, काय भावनिक विषय असतील तर योग्य तुम्हाला सर्वांना निराशा होणार नाही असा योग्य निर्णय मी उद्या सकाळी त्या ठिकाणी घेईन, एवढंच सांगतो. तुम्ही बिनधास्त निवांत त्या ठिकाणी झोपा, काही घरी जाऊन झोपा, काय अडचण नाही. मी येतो जेवायला सुनीलराव तिकडं. त्यामुळे उद्या सकाळी अत्यंत चांगला निर्णय तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. राहुरी प्रतिनिधी उमेश वाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.